अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 31 मार्च 2025 ला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा सगळ्यात मोठा उत्सव स्वामी प्रगट दिन येत्या 31 मार्चला आहे. प्रगट दिन म्हटलं की आपल्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा नाही आहे. महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य काय असतं हा फक्त एक स्वामी भक्तच ओळखू शकतो. तर या प्रगट दिनानिमित्त महाराजांची काय सेवा करायची जी आपण दरवर्षी करत असतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम 31 मार्चला म्हणजेच वार सोमवारी महाराजांचा प्रगट दिन आहे. आता प्रगट दिन सोमवारी असल्यामुळे आपल्याला 21 दिवसाची महाराजांची सेवा करायची असते. आता ही सेवा 21च दिवस करावी का ताई? मी जर आज व्हिडिओ बघितला आहे तर मी आताही सुरू करू शकते. महाराजांची सेवा कधीही मोजून मापून नाही करायची, कारण महाराज देताना कधीच आपल्याला मोजून मापून देत नाही, ते आपल्याला भरभरून देत असतात. म्हणून आता आज 2 तारीख आहे आणि 11 मार्चला आपल्याला सुरुवात करायची असते. 11 मार्च ते 31 मार्च ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराजांची जास्तीत जास्त जमेल जेवढी जिथे असेल तिथे तुम्ही सेवा करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, सेवा काय करावी सगळ्यांना माहित आहे, पण थोडक्यात सांगते बघा. एक लक्षात घ्या, 11 ते 21 मध्ये 21 दिवसाचा कालावधी असतो. आपलं अडचण असते, आपला मासिक धर्म खूप मोठा प्रॉब्लेम असतो की मासिक धर्माचे 4-5 दिवस थांबतात. आता ताई मासिक धर्माच्या 4थ्या दिवशी सेवा करावी का? बघा, मला एक सांगायचं आहे, मासिक धर्माचे 4 दिवस हे पाळावे लागतात स्वतःच्या शरीरासाठी आणि आपली जेवढी मानसिकता पण नसते. आजही महिलांना बराच मासिक धर्माचा त्रास म्हणजे होत असतो. तर मग ते 4 दिवस सोडून आपण नंतर 5व्या दिवशी सेवा आपली कंटिन्यू करायची असते. म्हणजेच काय, जर माझे 4 पारायण झाले, मला मासिक धर्म आला, तर ते 4-5 दिवस मी थांबणार, नंतर माझं 5वं पारायण होईल. म्हणजे जेवढे पारायण झाले होते त्याच्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची असते. बऱ्याच महिलांना अजूनही कन्फ्युजन आहे, मग ताई 4 दिवसांनंतर परत नव्याने सुरुवात करायची का? नाही, जेवढे झाले आहे नंतर तुम्ही तुमचे कंटिन्यू करू शकता या पद्धतीने. आता मासिक धर्म आपल्याला माहिती असतो की आता 11 मार्च ते 31 मार्च मध्ये माझ्या मासिक धर्माची तारीख आहे. म्हणून जर तुम्ही लवकर सेवेला सुरुवात केली, म्हणजे अगदी तुम्ही 6-7 तारखेला जरी सेवेला सुरुवात केली, तेवढे पण मासिक धर्माचे 4-5 दिवस आपले जातातच आणि नंतर आपण मग सेवा आपली कंटिन्यू होते. थोडक्यात काय की 31 मार्च पर्यंत आपल्याला सेवा पूर्ण करायची आहे. त्याच्या आधी जरी झाली ना की ताई माझी आधी झाली, 29 मार्चला झाली, 30 मार्चला झाली, हरकत नाही. तुम्ही 1-2 पारायण वाढवा केली तर काही तुम्हाला काही शिक्षा मिळणार नाही, उलट त्याचं खूप चांगलं फळ तुम्हाला मिळेल. म्हणून जेवढी जास्त जमेल तेवढी जास्त तुम्हाला सेवा करायची आहे. पण असं टार्गेट ठेवा की नाही, मला 21 पारायण करायचीच आहे. काहीही झालं तरी सुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे मला 21 पारायण करायचेच आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची असते. म्हणून लवकर सेवेला सुरुवात करा. जर ज्यांचा मासिक धर्म 11च्या आधी होऊन गेला मग त्यांनी 11 तारखेलाच करायला हरकत नाही. पण काय असतं ना, एक पण सांगते तुम्हाला, आपलं कधी गावाला जावं लागतं. म्हणजे इतक्या अडचणी असतात आणि तुमचे प्रश्न इतके असतात की तेच आधी सॉल्व्ह करू म्हटलं. आपल्याला गावाला जायचं असतं ताई, लग्न कार्य आहे, काहीतरी कार्यक्रम आहे, मग इकडे गेली चालेल का, तिकडे गेली चालेल का, मग कधी ना कधी असं होतं ना की पहाटे जावं लागतं आणि अगदी रात्री यावं लागतं. मग तो एक दिवस थांबतो की नाही आपला. म्हणून सेवेला लवकर सुरुवात करा. आता 11 ते 21 मध्ये ज्यांना कुठेच जायचं नाही, ज्यांचं सगळं सुरळीत चाललं आहे त्यांनी करावी. पण ज्यांना माहिती आहे की ह्या तारखेला मला गावाला जायचं आहे, मग तो एक दिवस स्किप केला तरी हरकत नाही. म्हणजे एखादा दिवस जरी स्किप झाला तर म्हणून आधी सेवेला सुरुवात करा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. आता आपण सेवा बघूया. बघा, 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माझ्याकडे आहे ताई. आमच्याकडे हा ग्रंथ नाही आहे, दुसऱ्या प्रकाशनचा ग्रंथ आहे. तर पठण करू शकतो का? हो, दुसऱ्या प्रकाशनचा ग्रंथ सुद्धा तुम्ही पठण करू शकता. काहीच अडचण नाही. तुमची इच्छा असेल तर म्हणजे जे तुमच्याकडे आहे त्याचा सुद्धा ग्रंथ तुम्ही पठण करू शकता. तर हे 21 पारायण तुम्हाला करायचे आहे. 21 पारायण तुम्हाला करायचे आहे. त्याच्याबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या सुरामध्ये आपल्याला 11 माळी रोज पठण करायचे आहे 21 दिवसांपर्यंत. कधी कधी काय होतं ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ काय चाललंय, एकदा नामस्मरण केल्यावर काही सेकंद थांबा. श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, या पद्धतीने नामस्मरण करायचं. काही काही लोकांचं म्हणजे माळ अशी असते ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजे एकदा श्री स्वामी समर्थ होईपर्यंत 2-3 माळा जपल्या जातात. अशा नामस्मरणाला काही अर्थ नाही आहे. म्हणून सांगते की 11 माळी रोज 21 दिवस तुम्हाला पठण करायचं आहे. 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला पठण करायचे आहे. ह्या 3ही सेवा मला करायच्या आहे असं एक डोक्यात ठेवायचं. अगदी ज्यांना लहान मुलं आहे, घरात सेवेला अडचण आहे किंवा कामावर जातो घरातले कामं करून, मग अशा वेळेस ह्या 3 सेवांपैकी एक सेवा तुम्ही करू शकता. आता समजा 21 पारायण मला करायचे आहे आणि माझ्याकडनं 21 नाही होणार, मला माहिती आहे, मग काय करू शकता, तर तुम्ही एका दिवसाला म्हणजे 2 दिवसाला एक पारायण करू शकता किंवा रोज 7 अध्याय पठण करून तुम्ही पारायण करू शकता. एवढंच की तुमची 7 पारायण होतील. पण आता ज्यांचा वाचायचा स्पीड आहे, मला माहिती आहे 90% महिलांचा एकदम व्यवस्थित वाचनाचा स्पीड झालाय, तर रोज एक पारायण करायला चुकवू नका. आणि अगदी मला 31 तारखेपर्यंत 21 पारायण करायचे आहे. कधी कधी माझं स्किप होऊ शकतो, लहान बाळ आहे, आजारपण आहे, आणि कधी कधी असं होतं की महाराज खरंच परीक्षा बघता, म्हणजे माझी तर बघता की काही पण करा, आज ठरवलं ना मी पहाटे उठून वाचणार, आज ठरवलं मी दुपारी वाचणार, तर त्या दिवशी काहीतरी घडतं, कोणीतरी येतं, काहीतरी होतं, मग त्याच्यामुळे ती सेवा थांबून जाते. मग अशा वेळेस एखाद्या 2 दिवस जर सेवेला सुरुवात केली तर अतिशय उत्तम. म्हणजे मी तरी तेच करणार आहे की लहान बाळ आहे आणि कधीतरी काहीतरी घटना घडतातच आणि आपण कितीही ठरवलं तरी सेवा होत नाही. आता महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत, महाराजांचं नामस्मरण कधी कुठे केव्हाही करू शकता, पण ते अखंड नामस्मरण महाराजांसमोर बसून मन शांत ठेवून 11 माळी जप करणं, याच्यात आनंद वेगळाच आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला काय अनुभव येतो ते बघा. आता तुम्हाला मी सेवेबद्दल सांगितलं. दत्त सेवा 12 ते 12:30 मध्ये करायची नाही. महाराजांचं ताई आम्ही स्वामीचरित्र सारामृत रात्री 12 वाजता चालेल पठण करू शकता, रात्री 11 वाजता पठण करू शकता. महाराजांच्या सेवेला कुठलेही नियम नाही आहे. फक्त एवढंच की 12 ते 12:30 मध्ये ती सेवा तुम्ही करू नका, कारण अर्थात तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो. तर तुम्हाला आता वेळ पण मी सांगितली, एक काळ ठेवावा कृपया करून, की आज जर मी ह्या वेळेला केलं तर उद्या पण मी ह्या वेळेला करेल, पण नाहीच झालं तर हरकत नाही, इकडे तिकडे पण चालतं. आता सेवा करण्याच्या आधी महाराजांची सेवा म्हणजे आता समजा तुम्हाला, आपण खरं तर अध्यात्मात येतो, महाराजांची सेवा काहीही न मागता सेवा करा. मी नेहमी म्हणत असते, खरंच वैयक्तिक अनुभव आहे, काहीही न मागता सेवा करा, काहीच मागायची वेळ येणार नाही महाराजांकडे. पण तरी सुद्धा आपण संसारिक आहोत ताई, मी प्रेग्नेंट आहे, माझी सॅक आला आहे पण पोल आलेला नाहीये, मी काय सेवा करू ताई, मी खूप अडचणीत आहे ताई, मी खूप डिप्रेशन मध्ये आहे, मला सेवा सांग ताई, माझं लग्न जमत नाही आहे ताई, मुलाबाळांची अडचण आहे, किंवा आता आर्थिक अडचण, शारीरिक मानसिक कष्ट खूप आहे आणि जगात खरंच माणूस खूप विचारांनी खचून गेलेला आहे, तो शरीराने कमी आणि विचारांनी जास्त खचून गेला आहे. अशा वेळेस तो सुद्धा तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ हाती घ्या, बघा सगळं सुरळीत होईल, सगळं चांगलं होईल. तर आता बघा, पहिल्या दिवशी केंद्रात, मठात, मंदिरात जा. ताई आमच्याकडे केंद्र, मठ, मंदिर नाही आहे, आम्ही काय करावं? हरकत नाही, नसेल तर महाराजांसमोर साकडं घाला, महाराजांना विनंती करा. केंद्रात मठात जाताना नारळ घेऊन जा, खडीसाखर घेऊन जा, महाराजांना विनंती करायची असते, महाराज मी हे कार्य करत आहे. आपण जेव्हा लग्नाची पत्रिका देण्यासाठी महाराजांकडे जातो की किंवा देवांकडे जातो, त्यांना देतो, त्यांना मानपान करतो की माझं असं असं कार्य आहे, निर्विघ्नपणे पार होऊ दे, त्याच पद्धतीने देवांना प्रार्थना, महाराजांच्या मंदिरात केंद्रात जा, प्रार्थना करा की महाराज माझं असं असं कामासाठी मी 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहोत, तर हे माझ्याकडनं तुम्ही करून द्या. करता करविता महाराज तुम्ही, मी, अजून कोणीच नाही, तुम्हाला घर मिळालं, तुम्हाला संतती झाली, ही फक्त आणि फक्त महाराजांची कृपा आहे. त्याच्यामध्ये माझ्यामुळे अजिबात नाही, मी फक्त एक माध्यम आहे, तुमची सेवा, तुमची भक्ती, तुमचे कष्ट आणि त्याच्यामध्ये महाराजांची साथ. तर हे जे काही म्हणजे आयुष्यामध्ये चांगलं चाललंय ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे आहे, माझ्यामुळे काही नाही किंवा आज आणखी कोणामुळे काहीच नाही, हे तुमच्यामुळे आहे आणि हे फक्त महाराजांमुळे आहे. असो, तर विनंती करायची, नंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करा. आता बघा, तुम्ही 6 तारखेला पण गुरुवार आहे आणि असं नाही बरं का की महाराजांची सेवा गुरुवारीच करावं नाही, तुम्हाला आज करा, उद्या करा, तुम्ही कधीही करू शकता. आता नियम आणि अटी बघा. खरं तर स्वामीचरित्र सारामृत 3 पारायण करा, 1 पारायण करा, काहीही करा, मांसाहार वर्ज्य. 31 तारखेपर्यंत तुम्ही मांसाहार करायचा नाही, ताई घरात करून द्यावा लागतो, घरातले ऐकत नाही, मी काय करू? तर बघा, जर ते ऐकत नाही आहे, त्यांना करून द्यायचं आहे, तुम्ही करून द्या, तुम्ही तुमचं काम करा, पण सेवेत अंतर आलं नाही पाहिजे.
तुम्हाला मांसाहार 31 तारखेपर्यंत 21 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे. आता ज्यांनी 6 तारखेला सेवेला सुरुवात केली त्यांनी अर्थात 31 तारखेपर्यंत मांसाहार करायचा नाही. आता संकल्पयुक्त पारायण आहे, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं, नसेल तर नाही केलं तरी चालेल. आपण जेव्हा 108 पारायण करतो तेव्हाही ब्रह्मचर्याचं पालन नाही आहे. जर तुम्हाला वाटतंच की हा मला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी चालेल, पण केलं तर अतिशय उत्तम. कारण थोडी सात्विकता आपल्यामध्ये पण असते, ते आचार विचार काहीही आपल्यामध्ये येत नाही. तुमची इच्छा असेल तर करावं, नाही तर नाही केलं ब्रह्मचर्याचं पालन तरी चालतं. हे झाल्यावर परान्न वर्ज, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. याच्या संदर्भात खूप सुंदर व्हिडिओ घेऊन मी लवकरच येणार आहे. बघा, परान्न म्हणजे काय, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही. सगळ्यात आधी हे सेवेकरी असतात. समजा तुम्ही माझ्या घरी कधी आले आणि जर तुम्ही माझ्या घरचं खाल्लं तर तुम्हाला ते नाही लागणार पाप, ते दोष नाही लागणार. कारण आपण महाराजांचे लेकर आहोत आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत. गुरुमाऊली नेहमी म्हणतात की सेवेकरांच्या घरचं परान्न नाही आहे म्हणून आपण खाऊ शकतो. पण दुसऱ्यांच्या घरचं परान्न सेवा करताना परान्नाने दोष लागतात, अन्नातून प्रचंड दोष निर्माण होतात. कोण कुठल्या सात्विकतेने आपल्याला पदार्थ बनवून देतो तर हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणून परान्न घेऊ नये. पण जे मेसमध्ये आहे, जे खूप अडचणीत आहे किंवा ज्यांना बाहेरच राहतात तर ते परान्न घेऊ शकतात. त्याच्या आधी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावे. ताई, आम्ही आमच्या माहेरी गेलो आहे. इव्हन गुरुचरित्र पारायण करताना सुद्धा गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की आपण आपल्या माहेरचं पण खाऊ शकतो. आधी नियम खूप शिथिल केलेले आहे. म्हणून माहेरी गेल्यावर जर आलीच वेळ तर तुम्ही खाऊ शकता. पण बहीण, भाऊ, आत्या, मामा, काका, म्हणजे भावाकडे गेलं तर म्हणजे ते एक माहेरच होतं. पण बहिणीकडे गेलं किंवा अजून मित्रांकडे गेलं, बर्थडेला गेलो, हॉटेलचं खाऊ का, परान्न वर्ज आहे. म्हणजे काय, हॉटेलचं नाही खायचं आहे. आता काय होतं ना, तुम्हाला सांगते, आपण जेव्हा सेवा करत असतो खरं तर हॉटेल वगैरे सगळं बंद केली पाहिजे. बिस्किट खाऊ का, खारी खाऊ का, हे खाऊ का, ते खाऊ का, तर बघा, तर तुमची इच्छा म्हणजे बिस्किट खारी खाऊ शकता तुम्ही, हरकत नाही. पण ते सुद्धा आता बिस्किट करणारा कुठल्या मार्फत केला आहे मला माहिती नाही. पण ठीक आहे, आपण एवढे नियम तर संसारिक माणूस फॉलो नाही करू शकत. पण तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्यांच्या घरमध्ये हॉटेलचं खाऊ का, वडापाव खाऊ का, हे खाऊ का, हे सुद्धा परान्न असतं. आपल्याच घरातलं सात्विक भोजन करायचं असतं. किंवा अगदी तुम्हाला वाटलं की बर्थडे आहे, हॉटेलमध्ये जाऊन खाऊ का, तर पारायण करत असाल तर हॉटेलमध्ये जाऊन, किंवा हे 21 दिवसाची पारायण करत असाल तर हॉटेलमध्ये जाऊन खाऊच नाही. आणि आलीच वेळ, लईच फोर्स केला तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावं. पण मी तरी सांगेल की हॉटेलमध्ये जाऊन एवढे 21 दिवस तरी पाळावे. काही नियम आहे जे आपण पण पाळले पाहिजे. कांदा लसूण काही फरक नाही आहे, तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, फक्त तुम्हाला मांसाहार खायचा नाही आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि एक आपण टार्गेट ठेवायचं बरं का, की ना प्रगट दिनाला माझ्या सेवेची सांगता होणार आहे. आज महाराजांचा प्रगट दिन आहे आणि आज माझ्या सेवेची सांगता होणार आहे, असं एक मनात ठेवायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. ज्यांचे 108 पारायण चालू आहे त्यांना करायची गरज नाही, कारण आधीच तुमच्याकडे इतकी सुंदर सेवा घडत आहे तर त्याच्यामध्ये ही करायची गरज नाही. हा, ज्यांची इच्छा आहे की ताई मला करायचं आहे, तुम्ही रोज 2-2 अध्याय पठण, 2-2 पारायण करू शकता. तुमच्याकडनं होणार आहे का, होणार असेल तर करा, नसेल होणार तर मग 108 पारायण चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती सेवा तुम्ही आधीची करत आहात तर गरज नाही. तर ह्या पद्धतीने करावी. बघा, महाराजांची सेवा जो कोणी करत असतो त्याच्या आयुष्यात भरभरून महाराज देतात. आणि मी नेहमी म्हणत असते की महाराज आपल्या आयुष्यात येण्याच्या आधीचं आयुष्य बघा आणि महाराज आपल्या आयुष्यात आल्यावर आत्ताचं आयुष्य बघा, खूप जास्त फरक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की महाराजांची सेवा करतो कधी कशाची कमी पडणार नाही आहे. महाराज साक्षीला आहे, आयुष्यात सगळ्यांना भरभरून दिलं आहे, सगळ्यांचं महाराजांनी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे. असो, चला, तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि कोण कोण पारायण करणार आहे मला सांगा, मी तर करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.